नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ विधवा आणि दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। हयातीचे प्रमाणपत्र दिले नाही तर पेन्शन रखडू शकते, म्हणजे तुमच्या ऑगस्ट महिन्याची पेन्शन ही रखडू शकते असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। लोकमतच्या अहिल्यानगर आवृत्तीमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली असली तरी हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व संबंधित लाभार्थ्यांसाठी लागू आहे। याविषयी आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्तानुसार जिल्हा प्रशासनाने सर्व लाभार्थ्यांना तातडीने हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन केलेले आहे, कारण अनेक लाभार्थ्यांनी अद्यापही हयातीचे प्रमाणपत्र जमा केलेले नाही। जर हे प्रमाणपत्र वेळेत जमा झाले नाही तर पुढील पेन्शन म्हणजेच ऑगस्ट महिन्याची पेन्शन ही तुमची वितरणाबाबत मोठा परिणाम होऊ शकतो। तर आता आपण जाणून घेऊया या बातमीमध्ये सर्वात महत्त्वाची आकडेवारी। तर एकूण लाभार्थी हे 9,08,908 आहेत आणि हयातीचे प्रमाणपत्र जमा केलेले लाभार्थी हे 8,10,626 आहे। अद्यापही या प्रमाणपत्रामध्ये प्रलंबित प्रमाणपत्रे ही 98,282 म्हणजेच जवळपास 1 लाख लाभार्थ्यांनी अजूनही हयातीचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही। ही संख्या अत्यंत मोठी असल्याने प्रशासनाने तातडीने प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन केलेले आहे। आता हयातीचे प्रमाणपत्र आवश्यक का आहे तर सरकार दरवर्षी लाभार्थ्यांची पडताळणी करत असते। त्यामागचा उद्देश म्हणजे लाभार्थी जिवंत असल्याची खात्री करणे, मृत व्यक्तीच्या नावाने पेन्शन जाणे थांबवणे, अपात्र लाभार्थी वगळणे, पात्र लाभार्थ्यांना वेळेत पेन्शन मिळावी याची खात्री करणे। म्हणूनच हयातीचे प्रमाणपत्र प्रत्येक लाभार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। ही प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे, त्यामुळे तुम्ही राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात राहत असला तरी ही माहिती तुमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे। आता आपण जाणून घेणार आहोत, जर तुम्ही अद्यापही हयातीचे प्रमाणपत्र सादर केले नसेल तर आता विलंब करू नका, कारण पडताळणी अपूर्ण राहिलीस ऑगस्ट महिन्याच्या पेन्शनच्या वितरणाचा परिणाम होऊ शकतो। म्हणून कोणतेही धोका न पत्करता संबंधित कार्यालयात जाऊन किंवा शासनाने सांगितलेल्या प्रक्रियेनुसार हयातीचे प्रमाणपत्र तातडीने जमा करा। आता आपण जाणून घेऊया कोणकोणत्या लाभार्थ्यांनी विशेष लक्ष द्यायचं आहे। तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांनी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शनच्या लाभार्थ्यांनी, इंदिरा गांधी विधवा पेन्शन लाभार्थ्यांनी, दिव्यांग पेन्शन लाभार्थ्यांनी, इतर सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांनी या सर्वांनी आपले हयातीचे प्रमाणपत्र सादर झाले की नाही याची खात्री करावी। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, राज्यातील तब्बल 98,282 लाभार्थ्यांनी हयातीचं प्रमाणपत्र अद्यापही प्रलंबित आहे, अद्यापही सादर केलेलं नाही। ही आकडेवारी प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे। यामुळे शासनाने सर्व लाभार्थ्यांना तातडीने हयातीचे प्रमाणपत्र जमा करण्याचे आवाहन केलेले आहे। तुमचे प्रमाणपत्र अजून जमा झाले नसेल तर आजच आवश्यक प्रक्रिया ही पूर्ण करा। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ही बातमी पोहोचली पाहिजे। तुमच्या घरात, नातेवाईकांमध्ये किंवा गावात संजय गांधी, श्रावण बाळ, दिव्यांग, विधवा किंवा वृद्धापकाळ पेन्शनचे लाभार्थी असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, कारण एक हयातीचे प्रमाणपत्र वेळेत जमा न केल्यामुळे पुढील पेन्शनच्या वितरणात अडचण येऊ शकते। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजनेच्या अचूक माहितीसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।